कधी रिटायर झाला आणि तुमची मागणी काय? मी 2024 31 मे 2024ला रिटायर झालो. रिटायर झाल्यापासून मला 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही. मी 11/12/1982 साली कामाला लागलो. 40 ते 41 वर्ष मी सर्व्हिस केली, परंतु माझ्या लेकराबाळासाठी 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही अजून. म्हणून मी इथं उपोषणासाठी बसलो आहे. तुम्हाला आजार कुठले कुठले आहेत सध्या? मला अटॅक येऊन गेलेला आहे. एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी माझी झालेली आहे. औषध गोळ्यासाठी पैशाची गरज आहे. कारखान्याकडे मागणी तुम्ही केली का एका वर्षात? कारखान्याकडे आता त्यांना मी 2 वेळा एकदा मी अर्ज दिलता, मला काही पैसे मिळाले नव्हते दवाखान्यासाठी, पण अजून काही त्यांनी पैसेच दिले नाहीत. मग आम्ही कुठवर बसायचं इथं? तुम्ही चेअरमन साहेबांना काय साथ घालला? हां, चेअरमन साहेबांना काय साथ घालला आता? आम्ही जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत, आता अजून पगाराचे पैसे राहिलेत इतकी. पगार आहे? माझे 31 महिन्याचा पगार आहे. 15% वाढ आहे, अजून 12% वाढ आहे, बोनस आहे 1, आणि ग्रॅच्युटी आहे. 1 रुपयासुद्धा मिळेल नाही मला. मग 14-15 लाख रुपये मला मिळणार आहेत. आता जी द्यायला जी चालू आहे तुमचं 25% 40%, ही फक्त ग्रॅच्युटीवरच तुम्ही देणार, आणि आमचं बाकीचं मागलं 5-6 लाखाला काय करणार आम्ही? 10 लाखाला 6 लाखाला तुम्ही फक्त ग्रॅच्युटीच देतो म्हणताय. पाठीमागचं मी दिलं पाहिलं, आम्ही काम केलं. चेअरमन साहेबांना आमच्या मागण्या मान्य करावं द्या, तरच आमचं उपोषण आम्ही सोडणार आहे, नाही तर 100% सोडणार नाही. दुसरी गोष्ट मी सांगतो की आम्ही इथं बसलो म्हणून काही कामगारांनी अजून कारखान्यावर फॉर्म भरायला गेलेले नाहीत. त्यांचे फोनच आहेत, तुमचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही काय जात नाही. आणि घेणारीसुद्धा कामगार गेलेली ते सुद्धा वापस येणार आहे. त्यांचेसुद्धा पैसे अजून अडकलेले आहेत. पाठीशी आहेत. आम्हाला रोज फोन येते, तुमचं काय निर्णय सांगत हो, आम्ही कारखान्यावर जातो, त्याच्यावर जात नाहीत असं म्हणते. आम्ही जाणार नाही, आणि आमचं आहे ते पेमेंट समजा द्यावं. केला की त्यांची नात्या गोत्यातले असल्यामुळे फूट पाडली गेले, ते सुद्धा येण्याच्या मार्गावर आहेत, त्यांचं सुद्धा अडकलेलं आहे. एवढ्यावर त्यांचं काही झालेलं नाही. येणार आहेत. ते पूर्ण चुकीचं आणि फेक आहे. त्या पत्रात त्यांनी आम्हाला ते पत्र द्यावं आमच्याकडे, आम्ही तुम्हाला दाखवू काय त्यात चुकीचं आहे ते. नाही, काय तथ्य नाही. तुमचेच बांधव इथं बसले होते, ते आता तिथं जाऊन तुम्हाला आज देत आहेत की पैसे द्यायला लागले गेले असतील, गेलेत बरं का, परंतु काय त्यांचे रकमच थोडे आहेत, फक्त ग्रॅज्युटी आहे. आमचं तसं नाही, आमचे पगार जास्त आहेत. 15%चा फरक आहे, 12%चा फरक आहे. ही रक्कम ग्रॅज्युटीपेक्षा जास्त आहे. तसं त्यांनी आम्हाला प्रत्येक कामगाराच्या नावानं स्लिप काढावी, तुमची एवढी रक्कम फायनलची जमा आहे, त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही तुम्हाला एवढ्या महिन्याने ह्यातली एवढे देतो, आम्ही आत्ताच उठतो. पण तसं त्यांनी पूर्ण आश्वासन दिलं, आणि जबाबदार व्यक्तींनी आमच्याशी बोलून जर हा विषय मिटवला, कोण आम्हाला जबाबदार कोणी विचारतच नाही. चेअरमन आलंच नाही तुमच्या भेटायला बोलायला? नाही, इथं ऑफिसला आले पण इकडं आले नाही. कोण जबाबदार व्यक्ती अशी कोणी आली नाही. तुम्ही असं म्हणता की चेअरमननी समोरच्या समोर चर्चा करावी. चर्चा नाही, निदान आमची विचारपूस तर करायला पाहिजे होती. म्हणजे चेअरमन तुमची अजून विचारपूस केली नाही का? चेअरमन नाही केली. त्यांनी म्हणले असते, आम्ही त्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं असतं. तिकडं तुमचे कर्मचारी बंधू असे म्हणतात की दिलेला शब्द चेअरमन साहेबांनी आज पूर्ण करून दाखवला नाही. त्यांची फक्त ग्रॅज्युटी होती, त्यामुळे त्यांची रक्कम मी तेवढी मिळाली, त्यांना बरंच वाटणार. म्हणजे तुमचं उपोषण सुरूच आहे म्हणायचं? हो, आमचं उपोषण सुरूच राहणार. म्हणजे बंद नाही उपोषण केलं? बंद नाही. म्हणजे तुमच्या मागण्यावर तुम्ही ठाम आहे? ठाम आहे. तुम्ही चेअरमन साहेबांना काय आव्हान आता करता? नाही, आमच्या त्यांनी एकतर सगळ्यांना बोलवून, आम्ही इथं असो अथवा पंढरपूरला कोण असतील, त्यांना सांगावं
की आम्ही ह्या सगळ्या तुमच्या मागण्याप्रमाणे की एवढी रक्कम देतो आहे, तुमची ही रक्कम आहे ती बरोबर आहे आणि आम्ही द्यायला बांधील आहे एवढं सांगावं. प्रसार माध्यमांना जे बाईट दिल्या की बाबा आमचे दिले वगैरे आहेत यावर तुमचं काय मत आहे? तर त्यांचा प्रश्न आहे तो खरं. पण ते त्याने भूलतापाला बळी पडवल्या नाही आहेत का नाहीत आम्हाला माहिती आहे, कारण आम्हाला स्वतःला आम्हाला फोन येत आहेत. काही कामगारांनी बाईट दिल्या हां. त्यांचं आणि संचालक मंडळ किंवा व्हाईस चेअरमन यांच्याशी काही लागेबंदी आहेत का? काय असतील आता आम्हाला येतात तसे फोन त्यांना पण आलेच नाही. त्यांना पण बोललंच असणार ना कोणी ना कोणी. आम्हाला पण विचारतायत पाहुणे रावळ्याकडून आमच्याकडं किंवा संचालक विचारत आहेत. म्हणजे कामगारांना इथं फोडायचं कार्य चालू आहे असं म्हणत आहे. हो 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 म्हणजे हे असं कामगार काय जी संघटना आहे ती हळूहळू फोडायचं काम सुरू हो चालू आहे. बरोबर म्हणजे एवढं चार कामगार फोडतात असं तुमचं काय मत आहे का? आहे तसंच. काय मत आहे त्यापेक्षा तुमचं? आमचं मत असं आहे की एक जबाबदार प्रतिनिधी म्हणजे संचालक जरी कोणी आला आणि व्यवस्थित जर बोलले आम्हाला बरं वाटेल. 2 दिवसापूर्वी सचिन वाघाटे साहेब आले, त्यांनी अगदी व्यवस्थित आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांना जर आमच्या मान्यात जर चूक असती तर ते निघून गेले असते, पण 1 तास 1.5 तास बसले ते.